मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी सध्या बघायला मिळते। पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। तर मुंबईवरून पुण्याला जाणारी वाहतूक आहे ती संथ गतीने सुरू असल्याची माहिती। रक्षाबंधनासह आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतं। हे दृश्य आपण बघू शकतोय। पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय मोठी वाहतूक कोंडी खरं तर बघायला मिळते, सध्याची परिस्थिती तिथली। गौरी सलग आलेल्या सुट्ट्या आणि रक्षाबंधन यामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। खरं तर 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा ज्या आहेत त्या वाहतूक कोंडीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पोलीस प्रशासनाकडून इकडे कुठलीही व्यवस्था दिसत नाहीये। खंडाळा घाट टनेल परिसरामध्ये ही सगळी वाहतूक कोंडी आहे। जी पुण्याकडून येतानाची जी वाहतूक आहे ती मात्र थांबवण्यात आलेली आहे आणि जी मुंबईकडून पुण्याकडे जाते ती वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सलग आलेल्या सुट्ट्या, रक्षाबंधनला जाणारे सगळे प्रवासी यांना याचा मोठा मनस्ताप होताना आपल्याला पाहायला मिळते। आता यावर पुणे पोलीस किंवा लोणावळा पोलीस काय व्यवस्था करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र टनेलचं काम, त्याचबरोबर अचानक सुट्ट्या आल्याने येणारे प्रवासी या सगळ्यामुळे ही वाहतूक कोंडी आता पाहायला मिळते। नक्कीच बालाजी, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।